शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोंदू खरात याची चौकशी करण्यात आली आहे आणि शिर्डीतला जमिनीचा व्यवहार हा पूर्ण कायदेशीर आहे। आपल्याला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली असा दावा अशोक खरातने केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। तर सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केलेलाच नव्हता। जमीन मागण्यासाठी जमीन मालकाकडे कधीच गेलेलो नव्हतो आणि ते आणि त्यांचे सहकारी आपल्याकडे आलेले होते असं खरातने म्हटलेलं आहे। त्यामुळे आता साक्षीदारांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे। ते शिर्डी पोलीस ठाण्यासमोरून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी भोंदू खरातला राहता न्यायालयाने 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि कालपासून भोंदू खरात शिर्डी पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत। भोंदू अशोक खरातची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी जी आहे ती केली जात आहे। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी भोंदू खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात आणि अन्य तिघांवर फसवणुकीचा आणि अवैध सावकारकीचा गुन्हा शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झालेला होता। काल देखील जवळपास 5 ते 6 तास या भोंदू अशोक खरातची चौकशी जी होती ती शिर्डी पोलिसांकडून कसून करण्यात आलेली होती। त्यामध्ये भोंदू खरात म्हणाला की मी जमीन मागायला गेलेलो नव्हतो आणि मला शिर्डीतीलच काही जणांनी जमीन दाखवली होती आणि मी खरेदी खत ज्यावेळी केलं किंवा जमीनचा व्यवहार केला, मुक्तिआरपत्र केलं, त्यावेळी जमीन मालक हा लेट आलेला होता आणि जेव्हा जमीन मी बघायला गेलो तेव्हा जमीन मालक आलेला नव्हता। अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांनी मला जमीन दाखवलेली होती आणि ज्यावेळी खरेदी खत झालं, जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला, त्यावेळी जे सरकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी शिर्डीतील व्यावसायिक महेश जितेंद्र शेळके आणि त्यांचे बंधू महेंद्र शेळके हे दोघे आलेले होते आणि जमीन खरेदीच्या वेळी जमिनीचा मूळ मालक वेळेत न आल्यानं आम्हाला दुसऱ्या दिवशी जमीन खरेदी करावी लागली असं देखील या भोंदू अशोक खरातनं शिर्डी पोलिसांना चौकशीमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या दृष्टीने आता भोंदू खरात असं म्हणतोय की साक्षीदार आता मला गोत्यात आणायचा प्रयत्न जो आहे तो करत आहे आणि त्यामुळं साक्षीदारांची देखील आता शिर्डी पोलीस चौकशी आज करण्याची शक्यता आहे। साक्षीदारांनी खरोखर भोंदू खरातला गोत्यात आणलंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, झी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।